लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8व्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आणि फक्त याच महिलांना या ठिकाणी 8वा हप्ता भेटणार आहे। अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे, कोणत्या अशा ताई आहेत त्यांना हा हप्ता भेटणार आहे आणि अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना मागचा पण हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुमचे जे प्रश्न आले होते, तुम्ही भरपूर साऱ्या मला अडचणी विचारल्या होत्या, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे ताईंनो, व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, बोरिंग तुम्हाला वाटत असेल तरी चालेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुमच्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी मी देणार आहे। आणि जर तुमच्या अडचणी दूर झाल्या तरच तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, या ठिकाणी मोठ्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्जाची छाननी झालेली आहे, नंतर लातूर जिल्ह्यामध्ये अर्जाची छाननी चालू झालेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता या ठिकाणी अर्जाची छाननी सुरू झालेली आहे। आता बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाडा झाला, या ठिकाणी तुमचा पुणे झाला, नंतर विदर्भ कोकण झाला, अशा प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी आता या ठिकाणी काय झालेली आहे, अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। तर तुम्ही तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला पट सांगायचं आहे। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लक्षात घ्या, सगळ्यात पहिला प्रश्न, सगळ्यात पहिली अडचण लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, सगळ्यांचे मी प्रश्न घेत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्या ताईंचे प्रश्न उत्तर या ठिकाणी मी वाचणार आहे आणि त्यांचे उत्तर देखील देणार आहे, त्यांना मी मार्गदर्शन देखील करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा पण असा प्रश्न काही असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि तुमचा प्रश्न विचारायचा आहे। चला, सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया। या ठिकाणी निलेश सर विचारत आहेत, बहुतेक त्यांच्या बहिणीचा वगैरे अकाउंटवरून त्यांनी हा प्रश्न विचारला असेल। डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या वेळेस टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, तर काय झालं होता, टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता आणि टीसी अपलोड केला, पण त्या ठिकाणी दुसऱ्या महिलाचं वोटर आयडी दिसत आहे, तरी पण सर्व हप्ते मिळाले, 8वा हप्ता मिळणार का? यस लाडक्या ताईंनो, या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी एक विचारला गेलेला आहे की बाबा, मी डॉक्युमेंट जोडताना या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि ते जोडताना या ठिकाणी थोडा टेक्निकल इश्यू आला होता आणि ते इश्यू आल्यामुळे काय झालं होतं, डॉक्युमेंट्स व्यवस्थित न जोडता आल्यामुळे दुसऱ्या एक ताईचा वोटर आयडी त्या ठिकाणी या ठिकाणी मला आता दिसत आहे। तर बघा, एक छोटा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे की डॉक्युमेंट बरोबर जोडले नव्हते, आता दुसऱ्या कुणाच तरी वोटर आयडी दिसतंय, मग आता मी काय करायचंय? मला तर सगळे पहिले हप्ते पण आलेत, 7व्या हप्त्यापर्यंत मला सगळे हप्ते आलेले आहेत। ताई, एकदा एक कमेंट बॉक्स मध्ये मला जिल्हा सांगायचा आहे। लक्षात घ्या, तुम्ही जर पहिल्या या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला आतापर्यंत अकाउंटला पैसे का आलेले आहेत सांगू का? कारण की आतापर्यंत चेकिंग झालीच नाहीये, आतापर्यंत डॉक्युमेंट तुमचे व्हेरिफिकेशन झालेले नाहीयेत। बऱ्याच ताईंचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होण्याच्या अगोदर या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ड झालेले आहेत आणि या ठिकाणी मतदानामुळे किंवा तुम्ही इलेक्शनमुळे असतील किंवा आचारसंहिता लागण्यामुळे त्यावेळेस काय होतं, पट या ठिकाणी सगळ्या ताईंना या ठिकाणी अप्रूव्हल दिलं होतं आणि पैसे अकाउंटला पाठवले होते। तर लक्षात घ्या, जानेवारी महिन्यापर्यंत सगळे पैसे पहिल्यानुसारच या ठिकाणी अकाउंटला येत आहेत। लाडक्या ताईंनो, तुम्हाला वाटत असेल की बाबा की आपलं सगळ्या बरोबर होत्या गोष्टी, मग 8वा मला हप्ता येईल का नाही? 100% तुम्हाला 8वा हप्ता येणार म्हणजे येणार, त्याच्याबद्दल काळजी करू नका। फक्त आणि फक्त एकच गोष्ट तुम्ही चेक करायचंय, या ठिकाणी ताईंनो बघा, तुमचा फॉर्म या ठिकाणी पेंडिंग पडला आहे का? लाडक्या ताईंनो बघा, ही जी ताई आहे कोणीही निलेश के 9437 या ठिकाणी ज्या ताईचा जर नंबर असेल, त्या ताईंनी जर व्हिडिओ बघत असेल तर ताई, एक गोष्ट सांगायची मला की तुझं फॉर्मचं स्टेटस काय दिसतंय? डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल आहे आणि अजून विलेज लेवलला, वॉर्ड लेवलला पेंडिंग दिसत आहे का? ते गोष्ट दररोज चेक करत राहायचं आहे आणि जिल्ह्यानुसार आता चेकिंग चालू झालंय, त्या ठिकाणी जर पेंडिंगच्या ऐवजी जर अप्रूव्हल आलं, काही काळजी करू नको, तुला पुढचा 8वा हप्ता भेटून जाईल। आणि त्या ठिकाणी जर रिजेक्ट आलं, रिव्ह्यू मध्ये परत पडलं, पेंडिंग मध्ये अजून तसंच राहिलं, तर लक्षात घ्या, आपल्याला काळजी करायची गरज आहे। नेमकं पुढचा काय असणार आहे दृष्टिकोन, आपल्याला अप्रूव्हल कसं भेटणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे। त्याच्यामुळे एकदा चेक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग आहे का, आणि जर पेंडिंगचं जर रिजेक्ट होत असेल त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे।
लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलोय. चला दुसरा प्रश्न या ठिकाणी वाचूया. दादा मी तुम्हाला विचारलं होतं, माझ्या मुलगीचा फॉर्म भरला आहे पण तारीख संपली, परत कधी सुरू होणार? या ठिकाणी एका ताईचा प्रश्न आहे की माझ्या मुलीचा मी फॉर्म भरला होता पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे, फॉर्म भरला आहे पण तारीख संपली नेमकं बहुतेक त्यांचं डॉक्युमेंट्स काय जोडायचं राहिलं असेल किंवा ते पेंडिंग मध्ये पडलं असेल. तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, पेंडिंग जे अर्ज चालू होते, जर तुम्ही फॉर्म ऑलरेडी भरला असेल आणि पेंडिंग मध्ये पडला असेल तो अप्रुव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, अप्रुव्हल भेटायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही एकदा स्टेटस जाऊन चेक करायचंय. आणि नवीन फॉर्म भरायची अजून डेट आलेली नाही, नवीन फॉर्म अजून भरता येत नाहीयेत. त्याच्यामुळे ज्या वेळेस ते अपडेट येईल ते अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. बघा खूप महत्वाचे तुमचे प्रश्न उत्तर घेत आहे, असं तुम्हाला मार्गदर्शन कुठं भेटणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या चॅनलवर दिलं जातं. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाईक करायचंय, व्हिडिओला लाईक करायचं सर्वांनी. चला पुढच्या ताईचा प्रश्न बघूया. दादा मला 6वा हप्ता आला नाही, 7वा आणि 8वा 6वा आणि 7वा हप्ता ताईला आलेला नाहीये आणि 8वा आजचा मला कधी भेटणार आहे? ओके, ताईचा असा प्रश्न आहे की मला पहिले 5 हप्ते भेटलेत, 6वा हप्ता भेटला नाही, 7वा हप्ता भेटला नाही, 8वा पण हप्ता बाकी आहे, अजून 8व्या हप्त्याची तारीख याची बाकी आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्ही जर डीबीटी तुमचं कंप्लीट असेल, तुम्ही इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत नसताल तर 100% ताईंनो तुम्हाला सांगतो, ही जी ताई आहे, कोण ताईचं नाव वाचूया आपण. या ताईचं नाव आहे बघूया, प्रतिभा शिंदे ताई. टेन्शन घेऊ नको, तुला पुढच्या या ठिकाणी टप्प्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये भेटून जातील. जर लक्षात घ्या ताई, एक गोष्ट मला सांगायचंय, तुझं डीबीटी पूर्ण कंप्लीट आहे का, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? बाकीच्या ताईंनी पण एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे सगळ्यांनी चेक करायचंय. जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर टेन्शन घेऊ नका, पैसे 100% येणार आहेत. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, तुम्ही इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत आहात का? इतर कोणत्या योजनेचा जर फायदा घेत असताल, तुमच्या पुढे जर यस आला असेल, बघा इतर कोणत्या योजनेच्या पुढे जर यस आलेलं असेल तुम्हाला, तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. जर त्या ठिकाणी नो असेल 100% तुम्हाला पैसे भेटणार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी, तुमचं कोणतं रेशन कार्ड तुम्ही जोडलेलं आहे किंवा उत्पन्नाचा दाखला कोणता जोडलाय हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही केशरी रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड जोडलं असेल, 100% तुम्हाला सांगतो काहीच काळजी करू नका. लाडका दादा बघा तुम्हाला दररोज मदत करणार आहे, तुमचे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेणार आहे. बऱ्याच ताईंना वाटत असेल की सर हे प्रश्न उत्तर आम्हाला काही गरज नाहीये, खूप कंटाळा वाटतोय. ज्या ताईंना व्हिडिओ बघायचे नसतील बघू नका, काही काळजी मला वाटणार नाहीये. मी ज्या लाडक्या ताईला प्रॉब्लेम येत आहे, ज्या लाडक्या ताईला अडचण येत आहे, ज्या लाडक्या ताईला टेन्शन येत आहे, त्या ताईचे टेन्शन दूर करण्यासाठी हा दादा त्यांच्या सोबत आहे. ज्या कोणी वाईट कमेंट करत असतील, ज्यांना कोणाला गरज नसेल, बिंदास त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालतंय. हा लाडका दादा तुमच्यासाठी फक्त मदत करण्यासाठी आलेला आहे. त्याच्यामुळे ज्या कोणी असे वाईट कमेंट दादा करत असतील, कोणी जर खराब कमेंट करत असतील, त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला त्यांच्या वाचून काही अडलेलं नाहीये. ज्या लाडक्या ताई खरंच गरीब आहेत, ज्या लाडक्या ताईंना खरंच गरज आहे, ज्या लाडक्या ताई खरंच त्यांना पैसे हवे आहेत, त्या लाडक्या ताई व्हिडिओ बघत राहावं, त्यांनी त्यांचे प्रश्न विचारत राहावा आणि हा लाडका दादा तुम्हाला मदत करत राहणार. शेवटपर्यंत सांगतो मदत करत राहणार आहे, टेन्शन घेऊ नका. चला या लाडक्या ताईला पण पैसे भेटून जातील. जर या 3 गोष्टी कंप्लीट असतील 100% ताई पैसे भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. कोणता प्रश्न आहे? मी पुण्यात राहिला आहे पण डॉक्युमेंट मुंबईचे आहेत, माझं रूम मुंबईला आहे पण मी पुण्यातला फॉर्म भरलेला आहे, हे चालेल का? आधार कार्ड, बँक पासबुक सगळं काय आहे माझं मुंबईचं आहे, ऍड्रेसवर आहे, तर पुण्यात भरला तर काही प्रॉब्लेम होईल का? काही काळजी करू नका ताई.
जर तुम्ही महाराष्ट्रामधला कुठं जरी फॉर्म भरला असेल, काळजी करू नका, डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित जोडलेले आहेत, काळजी करू नका. फॉर्म कुठं भरला हे मॅटर करत नाही, फॉर्म कुठं पण भरा, काही टेन्शन घेऊ नका, पण तुम्ही महाराष्ट्रामधले असायला पाहिजेत. पात्रता काय आहे, तुम्ही महाराष्ट्रीयन असाल 100% तुम्हाला पैसे भेटणार. तुम्ही मुंबईला राहा, कोल्हापूरला राहा, विदर्भात राहा, नसता कुठं राहा, काही काळजी करू नका. तुमचं जर डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर 100% तुम्ही कुठं जरी फॉर्म भरलेला असाल प्रॉब्लेम येणार नाही. पण डॉक्युमेंट बरोबर पाहिजे, चुकीचे डॉक्युमेंट जोडलेले नसले तर 100% ताई तुम्हाला पैसे येणार आहेत. चला पुढच्या ताईचा प्रश्न वाचूया. खूप खूप छान माहिती सांगत आहात, धन्यवाद. शिल्पा पंडित मॅडम, खूप खूप धन्यवाद. लाडक्या ताईंनो, असे चांगल्या जर कमेंट्स केल्या तर खरंच मन प्रसन्न होतं. मला पण वाटतं की बाबा तुमच्यासाठी मदत करतोय. अशा छान छान कमेंट करायला पण तुम्ही विसरू नका. सर्वांनी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, मी केलेलं मार्गदर्शन, तुमची मदत केलेली आवडत असेल, सगळ्यांनी चांगल्या चांगल्या कमेंट्स पण सांगायच्या आहेत. आणि लाईक करायचंय, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचंय, शेअर करायचंय. आणि उद्या तुमचे काही प्रश्न राहिले असतील ते प्रश्न मी उद्या घेणार आहे, त्याच्यामुळे आपले आपले प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारून ठेवायचे. सर्वांनी प्रश्न विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.